नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण अलैंगिक प्रजनन, एकपेशीय आणि बहुपेशीय सजीवांमधील अभ्यासलेलं आहे. आजच्या पाठामध्ये आपण लैंगिक प्रजनन म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशींच्या मदतीने होतं. म्हणजे लैंगिक प्रजनन होण्यासाठी दोन जनक पेशींची आवश्यकता असते. या दोन जनक पेशी असल्याशिवाय लैंगिक प्रजनन होऊ शकत नाही. आता त्या दोन जनक पेशी म्हणजे एक स्त्रीयुग्मक आणि दुसरं पुयुग्मक. हे स्त्रीयुग्मक आणि दुसरं पुयुग्मक या काय आहेत? जनक पेशी आहेत. आणि या दोन जनक पेशींच्या मदतीनं लैंगिक प्रजनन घडून येतं. लैंगिक प्रजननात दोन प्रमुख प्रक्रिया दिसून येतात. पहिली जी प्रक्रिया आहे ती आहे युग्मक निर्मिती, म्हणजे युग्मक तयार होतो. युग्मक निर्मितीमध्ये काय होतं? युग्मकांची निर्मिती होते. तर ही जी काय युग्मकांची निर्मिती आहे, ही युग्मकांची निर्मिती कशी होते? अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्र निम्मी केली जातात. म्हणजे गुणसूत्र जी 2 एन असतात त्यापैकी एनच्या रूपामध्ये गुणसूत्र निम्मी केली जातात आणि गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी एकगुणी असतात. या ज्या जनक पेशी आहेत ह्या नेहमीच एकगुणी असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक म्हणजे एक, गुणी म्हणजे गुणसूत्र, त्यांच्यामध्ये एकच गुणसूत्र असते. कोणामध्ये? ज्या जनक पेशी आहेत त्यांच्यामध्ये. आणि हे कशामुळं असतं? तर त्या ठिकाणी गुणसूत्रांची विभागणी झालेली असते, गुणसूत्रांचं विभाजन झालेलं असतं आणि त्यामुळे युग्मक जे असतात हे नेहमी एकगुणी असतात. पुढचा घटक जो आहे तो आहे फलन. तर फलन या प्रक्रियेमध्ये काय होतं थोडक्यात सांगतो पहा. स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होतो आणि एका द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. याला फलन म्हणतात. हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन त्यापासून पुढं भ्रूण तयार होतो आणि भ्रूणाची वाढ होऊन जीव तयार होतो. तर फलन झाल्यानंतर युग्मनज तयार होतो. काय तयार होतो? युग्मनज तयार होतो. युग्मनज तयार झाल्यानंतर त्याचं रूपांतर भ्रूणामध्ये होतं आणि भ्रूणाची परिपूर्ण वाढ झाली की त्यापासून नवीन जीव तयार होतो. हे जे प्रजनन आहे लैंगिक प्रजनन, यामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा दोन जनकांचा सहभाग होतो. पहा, या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा दोन जनकांचा सहभाग होतो. नरजनकाचं पुयुग्मक तर मादीजनकाचं स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. लैंगिक प्रजननामध्ये काय असतं? नरजनक असतो आणि मादीजनक असतो. या दोन्ही जनकांचा सहभाग होतो. नरजनकाचं जे काय युग्मक असतं त्याला पुयुग्मक म्हणायचं, तर मादीजनकाचं जे काही युग्मक असतं त्याला स्त्रीयुग्मक म्हणायचं. यांचा संयोग होतो आणि त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवांकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात. म्हणजे तयार होणारा जो काही जीव आहे त्या जीवामध्ये जो मादीजनक आहे आणि जो नरजनक आहे त्या दोन्ही जनकांची रिकॉम्बिनेशन झालेली जनुके असतात, म्हणजे विचरित जनुके असतात. आणि त्यामुळं तयार होणारा नवीन जीव हा काही गुणधर्माबाबत जनकाशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म जनकापेक्षा वेगळे असतात. तर याच्यामध्ये काय होतं पहा, तर जो तयार होणारा जो जीव आहे
त्या तयार होणाऱ्या जीवांकडं दोन्ही जनकांची विचरित जनुकं असतात आणि त्यामुळं तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकांशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात. जसं की आपण पहा, आपले जे जनक आहेत ते आपले आई आणि वडील हे आहेत आणि आपण काही बाबतीमध्ये आपल्या आईवडिलांसारखा असतो, तर काही बाबतीमध्ये आपण त्यांच्यापेक्षा वेगळे असतो. आता त्यांच्यासारखे का असतो आणि त्यांच्यापेक्षा वेगळे का असतो, तर तिथं जनुकं काय होतात, विचरित झालेली असतात, म्हणजे रिकॉम्बिनेशन झालेली असतात. एकमेकांमध्ये ती मिसळलेली असतात आणि एकमेकांमध्ये मिसळले असल्यामुळे आपण आपल्या आईवडिलांसारखं काही प्रमाणात असतो, तर काही प्रमाणात त्यांच्यापेक्षा वेगळे असतो. आणि जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते आणि त्यामुळे वनस्पती आणि प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःस वाचवू शकतात. पहा, असं झाल्यामुळं काय होतं पहा, तर हा जो बदल आहे आपल्यामध्ये असणारा, आपल्या आईवडिलांपेक्षा आपण भिन्न असतो आणि हा जो बदल आहे, हा बदल आपल्याला बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास आणि आपलं अस्तित्व टिकवण्यास मदत करतो. पहा, आणि त्यामुळं वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, हे नामशेष होण्यापासून काय होतात, वाचतात, म्हणजे नामशेष होत नाही. आता सुरुवातीला आपल्याला वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन अभ्यासायचं आहे. तर वनस्पतीमध्ये हे जे प्रजनन आहे हे फुलामध्ये घडून येतं. पहा, वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन म्हणजे फूल हे त्याचं एकक आहे, कार्यात्मक एकक. आता फूल तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. पहा, तर याच्यामध्ये एकंदरीत 4 घटक असतात. पहिला आहे निदलपुंज, दुसरा आहे दलपुंज, तिसरा आहे पुमंग आणि चौथा आहे जायांग. तर हे असे 4 घटक महत्त्वाचे फुलामध्ये असतात. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात. पहा, आता हे जे फुलामध्ये 4 महत्त्वाचे घटक असले, प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं आहे. तर याच्यामध्ये पुमंग आणि जायांग हे पुमंग आणि हे जायांग हे काय करतात, प्रजननाचे काम करतात. म्हणून यांना आवश्यक मंडले असे म्हणतात. कारण हे आवश्यक आहे, महत्त्वाचे आहेत, कारण हे प्रजननाचं काम करतात. तर निदलपुंज आणि दलपुंज यांचं काम काय आहे, तर आतील हे जे घटक आहेत पुमंग आणि जायांग यांचं संरक्षण करण्याचं काम निदलपुंज आणि दलपुंज हे जे काही फुलाचे घटक आहेत ते करतात. त्यांना अतिरिक्त मंडले म्हणतात. ही काय आहेत, अतिरिक्त मंडले आहेत. पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात म्हणून त्यांना आवश्यक मंडले म्हणतात. आणि निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाचे संरक्षणाचे काम करतात म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले म्हणतात. निदलपुंजातील घटक दलांना निदल आणि ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात. तर दल आणि पाकळ्या, इथं आता तुम्हाला खाली फुलाची आकृती मी दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की नेमकं कुणाला काय म्हणायचं ते.
हे बघा इथं मोठं करतोय. इथं सुरुवातीला पहा तर पुष्पवृंत आहे. वृंत म्हणजे देठ. वृंत म्हणजे देठ. इथं दिसतोय तो. पुष्पवृंत हे निदलपुंज आहे आणि हे दलपुंज आहे. इथं आपल्याला दिसतंय पहा. तर हे दलपुंज पाकळ्या आणि हे निदलपुंज हे हिरव्या रंगाचं. निदलपुंज कर्सरवर नीट लक्ष ठेवा बा. हे निदलपुंज हिरव्या रंगाचं पाकळ्यांच्या खाली असतं ते. हे दलपुंज म्हणजे ज्याला आपण फुलांच्या पाकळ्या म्हणतो. त्यानंतर हे अतिरिक्त मंडल आहे याला म्हणायचं. हे निदलपुंज आणि हे दलपुंज हे काय करते तर आतील जे घटक आहेत त्याच्यामध्ये पुमंग आणि जायांग हे आवश्यक मंडल आहेत. कारण हे काय करतायत प्रजननाचं काम करतायत म्हणून याला आवश्यक मंडल म्हटलं जातं. आता पुमंग पू म्हटलं की हे पुल्लिंगी दल आहे लक्षात ठेवायचं. पुमंग म्हटलं की हे पुल्लिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना पुकेसर म्हणतात. पहा हे पुमंग आहे आणि हे पुल्लिंगी आहे म्हणजे पुरुष आहे थोडक्यात. हा त्याच्या घटक दलांना पुकेसर म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर असं म्हटलं जातं. इथं हे जायांग आहे. हे एवढं दाखवलेलं बरोबर. तर हा स्त्री घटक आहे आणि पुमंग हा पुरुष घटक आहे. जायांगाला स्त्रीकेसर म्हणायचं आणि पुमंगाला पुकेसर असं म्हणायचं. आता फुलांचे काही प्रकार असतात पहा. तर जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग म्हणजे स्त्रीकेसर आणि पुकेसर असेल एकाच फुलामध्ये तर अशा फुलांना उभयलिंगी फूल म्हणायचं. उदाहरणार्थ जास्वंदी. या फुलामध्ये स्त्रीलिंगी पण घटक असतो आणि पुल्लिंगी बी घटक असतो. म्हणजे पुमंग पण असतं आणि जायांग पण असतं. स्त्रीकेसर पण असतं आणि पुकेसर पण असतं. असं असल्यामुळं जास्वंदीचं जे फूल आहे या जास्वंदीच्या फुलाला उभयलिंगी. उभय म्हणजे दोन्ही. लिंग म्हणजे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग अशी दोन्ही असणे. जर फुलामध्ये एकच मंडल असेल तर अशा फुलांना एकलिंगी फूल म्हणायचं. एक तर ते स्त्रीलिंगी असू शकतं किंवा पुल्लिंगी असू शकतं. उभयलिंगी दोन्ही लिंग म्हणजे दोन्ही लिंग म्हणजे पुमंग आणि जायांग. आणि एकलिंगी म्हणजे एकतर त्याच्यामध्ये पुमंग असेल किंवा जायांग असेल. जर फक्त पुमंग असेल तर नर फूल आणि फक्त जायांग असेल तर मादी फूल. लक्षात ठेवायचं. पुरुष नर फूल, जायांग मादी फूल. उदाहरणार्थ पपई. पपईचं जर झाड तुम्ही पाहिलं असेल तर त्याची जी फुलं असतात ती नर फुलं वेगळी आणि मादी फुलं वेगळी असतात. जास्वंदीचं जर फूल पाहिलं तर त्यांच्यामध्ये नर मादी असा प्रकार नसतो.
कारण ती फुलं उभयलिंगी असतात, त्यांच्यामध्ये दोन्ही लिंग असतात, म्हणजे पुलिंग पण असतं आणि जायांग पण असतं, किंवा पुमंग पण आणि जायांग पण असतो. तर बऱ्याच फुलांना पहा देठ असतो. जर फुलांना जर देठ असेल तर त्या फुलांना पुष्पवृंत फुलं म्हणायचं, आणि देठ नसेल तर त्या फुलांना स्थानबद्ध फुले म्हणायचे. प्रत्येक पुकेसरात एक वृंत असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. पुकेसर, पुमंग, पुमंगाचा घटक कोण आहे? पुकेसर आहे, पुरुष. तर याच्यामध्ये काय असतं पहा, तर एक वृंत असतो आणि त्याच्या टोकावर परागकोश असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक म्हणतात, आणि या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. तर याची आकृती मी तुम्हाला दाखवतोय, वरती पहा. तर इथं पहा, हे जे दिसतंय कर्सरच्या साह्याने मी तुम्हाला दाखवतोय, हा 1, हे 2, 3, इकडे 4, 5, 6, हे सगळे काय आहेत? तर पुमंग आहेत. हा पण पुमंग आहे, हा पण पुमंग आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे आणि हा पण आहे. हे सगळे पुमंग आहेत. 6 घटक हे नर घटक आहेत, बरोबर. आता याच्या ह्या टोकाला, हे जे दिसतंय टोकाला, या टोकाला वेगळा घटक आहे पहा. या टोकाला जे आहे त्याला म्हणायचं परागकोश, आणि त्याचा जो देठ आहे या देठाला म्हणायचं वृंत. काय म्हणायचं? वृंत. इथं दाखवलंय पहा वृंत. हा काय आहे? याचा देठ आहे, याच्या टोकाला परागकोश आहेत. तर या परागकोशामध्ये काय असतात? तर 4 कप्पे असतात. या परागकोशात किती कप्पे असतात? 4 कप्पे असतात. त्याला कोष्टक असं म्हटलं जातं, आणि याच्यामध्ये अर्धसूत्र विभाजनाने गुणसूत्र निम्मी केली जातात आणि परागकण तयार होतात. कळालं? प्रत्येक पुकेसराला एक वृंत असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असते. या परागकोशामध्ये काय असतात? 4 कप्पे असतात. मी सांगितले त्यांना कोष्टक म्हणतात, आणि या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने काय तयार होतात? परागकण तयार होतात, आणि योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. आता त्यानंतर हा झाला पुकेसर. नर घटकाविषयी आपण माहिती पाहिली. आता जायांग म्हणजे स्त्रीकेसर. हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेसरामध्ये अंडाशय असतं पहा. काय असतं? प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षिवृंत निघते. कुक्षिवृंताच्या टोकाशी एक कुक्षी असते पहा. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अंडपेशी असतात पहा, आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. तर आपण जायांग म्हणजे स्त्रीकेसराविषयी माहिती पाहतोय. तर त्याच्यामध्ये एक अंडाशय असतं. अंडाशयापासून वरती एक कुक्षिवृंत म्हणजे जातं.
अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांडे असतात आणि प्रत्येक बीजांडामध्ये अर्ध गुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रक तयार होतात. तर इथं चित्रामध्ये दाखवतोय पहा. तर आता हिरवा जो घटक आहे हा पूर्ण हा आहे जायांग, म्हणजे हे श्रीकेसर आहे. याचे 3 घटक आहेत पहा. हे तळाला जे आहे की नाही हे अंडाशय आहे आणि या अंडाशयामध्ये अशा या अंडपेशी तयार झालेल्या आहेत. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ नळी गेलेली आहे. या पोकळ नळीला कोक्षिवृंत म्हटलं जातं आणि त्याच्यावरती असा एक चिकट भाग असतो, त्याला कुक्षी म्हणतात. तर या ठिकाणी पहा भ्रूणकोश तयार झालेला आहे आणि या भ्रूणकोशामध्ये या अंडपेशी तयार झालेल्या आहेत. आता या ज्या अंडपेशी असतात या छोट्या छोट्या दिसत आहेत, त्या अर्धगुणसूत्री विभाजनाने एकगुणी अशा या अंडपेशी असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लैंगिक प्रजनन त्यामधल्या 2 प्रमुख प्रक्रिया पाहिलेल्या आहेत. म्हणजे फलन आणि त्याच्यामध्ये जे फलनासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत ते, आणि युग्मकांची निर्मिती कशी होते आणि नर घटक कोणते, मादी घटक कोणते, त्यांची काय कामं आहेत हे आपण अभ्यासलेलं आहे. तर तुम्ही घरी या फुलाचे जे अंतरंग आहेत ही आकृती काढा. परीक्षेमध्ये विचारली जाते आणि प्रत्येकाचं कार्य, निदलपुंजाचं काय आहे, दलपुंजाचं काय, कुक्षी, तर या सर्वांची कार्य तुम्ही लिहून काढा. पुढच्या तासाला आपण नक्की फलनाची प्रक्रिया कशी होते हे अभ्यासणार आहोत.